अखिल विश्वाला शांती सुखाचा राजमार्ग दाखवणारे विचारवंत थोर विश्वसंत सद्गुरू श्री वामनराव पै व त्यांना सावलीप्रमाणे साथ देणाऱ्या त्यांच्या धर्मपत्नी सौ शारदामाई यांच्या चरणी कोटी कोटी वंदन। इतिहासाच्या पानावर, भूमातेच्या प्रत्येक कणावर, रयतेच्या मनावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारे संपूर्ण हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा। ज्यांच्या संविधानाने आजही देशाचा कारभार व्यवस्थित चालतो असे हुशार, बुद्धिमान, बुद्धीचे कोटे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही चरणी मी नतमस्तक होते। येथे जमलेले उपस्थित मान्यवर, ज्येष्ठ श्रेष्ठ, माता भगिनी समान असलेल्या महिला, माझ्या मैत्रिणी सर्वांना मी नमस्कार करते। आज ज्योतिबा फुले यांचा द्विशताब्दी जन्म महोत्सव अशा पद्धतीने साजरा करावा ही संकल्पनाच मुळात ज्यांना सुचली त्यांचे मी विशेष आभार मानते। ज्योतिबा फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील पटगुण या गावी झाला। त्यांच्या आजोबांचा फुलांचा व्यवसाय होता। त्यांच्या आजोबांचे नाव शेरोबा आणि ते पेशव्यांच्या दरबारीत फुलांची सजावट करत असत, म्हणून त्यांचे नाव फुले पडले। त्यांच्या आईचे नाव चिमणाबाई होते आणि वडिलांचे नाव गोविंदराव असे होते। पूर्वी लहान वयात लग्न व्हायचे, म्हणून ज्योतिबा फुले यांचा वयाच्या 13व्या वर्षी विवाह करण्यात आला। त्यांचा विवाह सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील खंडोजी नेवशे यांच्या मुलीशी झाला। त्यांचे नाव सावित्रीबाई। यांचा पुढे संसार सुरळीत चालू होता, परंतु ज्योतिबांना एकदा ब्रिटिश मित्र मिळाले आणि ते म्हणाले, आमच्या देशामध्ये वुमन शिकते, मग तुमच्या देशामध्ये का नाही शिकत? हा विचार ज्योतिबांनी इतका घट्ट मनात धरून ठेवला आणि त्यांनी सावित्रीबाईंना सांगितले की तू घरातच शिकली पाहिजे। त्यांनी सावित्रीबाईंना घरातच शिक्षणाचे धडे गिरवायला सांगितले। सावित्रीबाई फुले यांना ज्योतिबांनी 7वी पर्यंत शिक्षण दिले। त्या आपल्या देशातील पहिल्या महिला शिक्षिका, महिला मुख्याध्यापिका झाल्या। त्या येथेच थांबल्या नाही, त्यांनी सर्व महिलांना शिक्षण देण्याचे ठरवले। त्यांनी स्वतःच्या पुण्यामधील बिडेवाड्यामध्ये शाळा सुरू केली। तेथे एक हौद खोदला आणि दलितांना पाणी पिण्यासाठी तो हौद सर्वांना खुला करून दिला। परंतु सावित्रीबाई जेव्हा शाळेत जायच्या, जेव्हा ते शिकवायला जायच्या, तेव्हा त्यांना खूप अन्याय आणि खूप त्रास सहन करावा लागला। काही समाजकंटकांनी त्यांना टोमणे मारले, त्यांना दगडगोटे मारले, परंतु त्या अजिबात थांबल्या नाही। एके दिवशी सावित्रीबाई शाळेत चालल्या होत्या, तेव्हा त्यांच्या डोक्यावरती एक ग्रस्तांनी दगड मारला। दुसरे ग्रस्त आले आणि म्हणाले, अहो ताई, तुमच्या कपाळावरून रक्त भळाभळा ओघळतंय। त्या म्हणाल्या, ओघळू द्या, मला माहितीये आज माझ्या कपाळावरून रक्त ओघळेल, परंतु उद्या माझ्या भगिनी सुखी होतील, त्यांच्या कपाळावरून फुले ओघळतील। आणि त्यांनी महिलांना शिक्षण दिले। आज शिक्षणाच्या जोरावर महिला सुशिक्षित आणि पक्की बनलेली आहे। प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आहेत। पूर्वी बालविवाह व्हायचे, ते सावित्रीबाईंनी बंद केले। सावित्रीबाईंनी सतीची चाल सुद्धा बंद केली। लहान वयात लग्न झाल्यामुळे एखाद्या मुलीचे जर पतीचे निधन झाले तर तिला सती दिलं जायचं। तिचे केस कापायचे, पांढरे वस्त्र धारण करायचे, तिला अंधाऱ्या खोलीत बसवायची, गोडधोड खायचे नाही, पाहुणे आले तर बाहेर यायचे नाही, असे अनेक अन्याय होते। ते अन्याय सावित्रीबाईंनी बंद केले। सावित्रीबाईंना तो 2च लुगडी असायची। शाळेत जायच्या, कधी धो धो पाऊस यायचा, त्या भिजायच्या। एके दिवशी त्यांना खूप ताप आला तर ज्योतिबा फुलेंनी घरगुती औषधं केली, परंतु त्यावेळी काय त्यांच्याकडे लिंबू मिरची नव्हती का, बुवा बाबा नव्हते का? सर्व होते, परंतु ज्योतिबा फुले एकदम अशा पक्क्या विचाराची होते। ते म्हणायचे, जेथे चमत्कार तेथे कोपरापासून नमस्कार। अंधश्रद्धा बिलकुलही त्यांच्या मनात नव्हती। त्यांचा विचार फक्त एकच होता की समाजाचं कसं भलं होईल। शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांना भेडसावत होते। शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव पाहिजे, सर्वांना समान वागणूक पाहिजे, हे त्यांचे ध्येय होते। आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडण्यासाठी त्यांनी आसोड्या नावाचा जळजळीत ग्रंथ लिहिला। इतका सुंदर ग्रंथ लिहिला की सरकारच्या डोळ्यात जणू काही अंजनच घातले आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले। अशा या थोर नेत्यांना माझा कोटी कोटी नमस्कार म्हणून म्हणावेसे वाटते। थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे, हाच सापडे बोध खरा। आपणाला जर ज्योतिबा आणि सावित्रीबाई यांच्यासारखे होता आले नाही तरी चालेल,
परंतु त्यांचा एक तरी विचार तुम्ही जर मनात बाळगला तर तुमच्या जीवनाचे सोने झाल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून, आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून, आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.